सिद्धार्थ कॉलनीतील घरधारकांना जो पीटीसी देणार आहे त्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात सातत्याने। आज आपण प्रत्यक्षात त्या पीटीसीला कशा प्रकारे आहेत काय आहेत हे बघण्यासाठी आलोय। तर तुम्हाला दिसते सुसज्ज अशी इमारत, या इमारतीत अजून बरंच काही काम बाकी आहे। ही सध्या गॅसची लाईन टाकली जाणार आहे जी प्रत्येक घरधारकाला प्रत्येक टेनंटला मिळणार आहे। म्हणजे वेगळा सिलेंडरची गरज नाही, तर इथे गॅसची लाईन असणार आहे ज्याचा एक इंडिव्हिज्युअल बिल जो आहे तो प्रत्येकाला जनरेट होईल। जसा जो काही वापर होईल तो आपल्याला तो जनरेट होणार। म्हणजे अशा सगळ्या सुसज्ज असलेल्या गोष्टी या इमारतीमध्ये आहेत ज्या तुम्हाला आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय छान असं इमारतीचं हे कन्स्ट्रक्शन, सर्वोत्कृष्ट बांधकाम आणि सगळ्या काही गोष्टी अशा आहेत ज्या सर्वसामान्य घरधारकाला, एक सर्वसामान्य लोकांना हव्याशा वाटतील। सोबतच या परिसराबाबत, पीटीसी बाबत ज्या ज्या अफवा पसरवल्या जातात त्या अफवांवर एकच उत्तर आहे की घरधारकांनो, हा जो परिसर आहे अतिशय छान आहे, इथले लोक देखील खूप छान आहेत। त्यासोबत हा जो तुम्हाला एक बाजूचा भाग दिसतोय हा संपूर्ण प्रायव्हेट असलेली बिल्डिंग आहे, ज्या इमारतीमध्ये अनेक खूप मोठे शिक्षित लोक जे शिकलेले आहेत, इंजिनियर, डॉक्टर, अशा प्रकारचे लोक ह्या इमारतीमध्ये राहतात। म्हणजे विचार करा, इथे राहणारा हा जो वर्ग आहे, एवढा मोठा वर्ग जो आहे, ज्या वर्गाच्या बाजूलाच आपण हा इमारत आहे, म्हणजे हा परिसराची आपल्याबद्दल जी अफवा पसरवली जाते त्याबद्दल तुम्हाला शंका करण्याची जराही काळजी नाही। पीटीसीचे रूम कसे आहेत पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की इमारतीत प्रवेश केल्यानंतर कशा प्रकारची ती इमारत आहे, आतमधला फ्लॅट कसा आहे, हे सर्व दाखवण्याचं उद्दिष्ट आमचं एवढंच असणार आहे की खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात आणि काही लोक ज्या अफवा पसरवत असतात त्याच्यामध्ये काय अंतर आहे हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा हा प्रयत्न असणार आहे। चला तर बघूया पुढे काय। इमारतीच्या माळ्यावर आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला बरोबर असा एक प्रवेश मिळतो। छानपैकी जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर एक लॉबी आहे, ज्या लॉबीमध्ये पूर्णपणे घरधारकांना वापर करण्यासाठी मिळेल। त्यासोबतच प्रत्येक एक जो इंडिव्हिज्युअल फ्लॅट आहे त्या इंडिव्हिज्युअल फ्लॅटमध्ये जर बघाल तर त्याच्या दोन्ही एक बॉक्स आपल्याला जो यूज करायला मिळतो। तर हा संपूर्ण फ्लॅट कसा असणार आहे, काय असणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवतो। त्याच्यानंतर ही लॉबी तुम्हाला दिसते। या लॉबीच्या नंतर अगदी तुमच्या ह्या बाजूला डाव्या हाताला एक लिफ्ट आहे, ज्या लिफ्ट मधून आपण सहज आपला प्रवेश करू शकतो, ये जा करू शकतो। सुंदर अशा दोन सुसज्ज लिफ्ट आहेत। त्याच्यानंतर अशा प्रकारचा पुन्हा एक लॉबी, अशा दोन विंग मध्ये ही बिल्डिंग पूर्ण डिवाइड केलेली आहे। हा जर स्पेस तुम्ही बघाल तर जवळपास 50 ते 70 स्क्वेअर फुटाचा हा स्पेस आहे, जो पूर्ण प्रत्येक घरधारकाला इंडिव्हिज्युअल वापरण्यासाठी मिळणार आहे। ज्या कोणाला जाळी लावायची असेल किंवा काही करायचं असेल तर तो त्याचा वापर करू शकतो, हा नंतरचा भाग आहे। परंतु हा इंडिव्हिज्युअल एका फ्लॅटचा स्पेस आहे जो अगदी मोकळा आपल्याला यूज करणार आहे। त्यानंतर आपला हा प्रवेशद्वार आहे, ज्या आपण मेन आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहोत। हा प्रवेश केल्यानंतर हा एक सुसज्ज असा हॉल मिळतो, ज्या हॉलमधून तुम्हाला अगदी तुम्ही राईट साईडला बघितलं तर ह्या विंडो मधून तुम्हाला संपूर्ण मोकळी जागा दिसते, हवेशीर एकदम वातावरण आहे। आणि खाली आपल्या इमारतीच्या बरोबर खाली छानपैकी असं एक गार्डन आपल्याला दिसतं, मोकळी जागा दिसते फिरायला। संपूर्ण सुसज्ज असलेली ही इमारत आम्ही तुम्हाला आज दाखवतोय, कारण सिद्धार्थ कॉलनीतील जे घरधारक आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी येणार आहेत। जोपर्यंत सिद्धार्थ कॉलनीचा विकास डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूप रुपारेल बिल्डकॉन तर्फे आपल्याला ह्या पीटीसी वापरण्यासाठी मिळणार आहे, ज्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असणार आहेत। परंतु तात्पुरत्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या ह्या इमारती देखील इतक्या सुसज्ज असणार आहेत की घरधारकांना हे नक्कीच आवडणार आहे। मला वाटतं सिद्धार्थ कॉलनीतील प्रत्येक घरधारक लवकरच या ठिकाणी येईल। तर हा हॉल तुम्ही जर पाहिल्यानंतर या हॉलच्या अगदी बाजूला चिटकून एक सुसज्ज असं किचन आहे, ज्या किचन मध्ये मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरायला मिळतो, ज्याच्यामध्ये एक वेगळं वॉश बेसिंग आहे। छानपैकी मोकळा स्पेस पूर्ण दिसतो, खूप असं मोठं, जवळपास एक 10 बाय जवळपास 6 फुटाचं तुम्हाला एक हे मिळतं, किचन मिळतं। इथे एक्झॉस्ट आहे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा वेगळा, विंडो आहे जेणेकरून आपल्याला कुठेही हवा किंवा आपलं जेवण बनवताना कुठलाही त्रास होणार नाही। आणि किचनला अगदी बरोबर बाजूला असून हे सुसज्ज असं बाथरूम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आंघोळीची सोय देखील आहे, बाथरूम देखील आहे, शौचालयासाठी पूर्ण असं एक मोठं बाथरूम बांधलेलं आहे। हे एक हॉलमध्ये आपल्या घरी जर पाहुणे रावले किंवा आपण रेग्युलर ज्यावेळेस असतो त्यावेळेस या शौचालयाचा वापर होतो। त्याच्यानंतर या हॉलच्या अगदी बाजूला इंडिव्हिज्युअल असा एक बेडरूम आपल्याला मिळतो, ज्या बेडरूम मध्ये आपलं घरातले लोक किंवा इतर फॅमिलीतले लोक आपण छानपैकी राहू शकतो। पूर्ण सुसज्ज असं असलेलं बेडरूमला देखील मोकळी हवा, मोकळा स्पेस, जिथून आपल्याला चांगली वातावरण, चांगली हवा मिळते। आणि एक सर्वात गोष्ट चांगली म्हणजे इंडिव्हिज्युअल बेडरूमला वेगळं अटॅच असं आणखी एक टॉयलेट बाथरूम आपल्याला मिळतं, जे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। सुसज्ज असं एक वेगळं बाथरूम मिळतं, ज्याच्यामध्ये आपल्याला चांगला वापर होतो। शॉवर त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला वेगळा पूर्ण सगळे फिटिंग्स आहेत, संपूर्ण एक्झॉस्ट फ्री असलेलं हे बाथरूम तुम्हाला मिळतं। तर असं आपल्याला रुपारेल बिल्डकॉन तर्फे तात्पुरत्या स्वरूपात राहायला मिळणार आहे। तर मला वाटतं सिद्धार्थ कॉलनीतील प्रत्येक घरधारकाला हे घर आवडेल आणि आपण लवकरात लवकर या घरात येऊन आपण आपल्या सिद्धार्थ कॉलनीतल्या जागा मोकळ्या करून आपण डेव्हलपमेंट करू,
आणि ह्या घर तात्पुरत्या स्वरूपात याचा आनंद आपण घेऊ आणि छानपैकी आपण असंच चांगलं सुसज्ज घर आपलं स्वतःचं असेल, मला असं वाटतं की आपण ते होईल. आणि इथून जर येण्या जाण्याचा रस्ता जर तुम्ही विचार केला तर अगदी सोपा आहे. तुम्हाला हा समोर दिसतोय तो एक्सप्रेस हायवे आहे, जो डायरेक्टली वाशीला टच आहे, जो इथे सिग्नलला उतरतो. सिग्नलहून अगदी 2 मिनिटाच्या पायी अंतरावर आपली ही इमारत आहे. तिकडून जायला वाशी, इकडे ह्या साईडने जर तुम्ही सरळ गेलो आपण तर तो चेंबूरला जातो, छेडानगरच्या सिग्नलला जातो. खाली उतरायला तर लेफ्ट साईडला गेला तर गोवंडी देवनारच्या दिशेला जातो. असा एकदम सर्व काही सुविधा असलेला हा इमारतीचा भाग आहे. आणि काही लोक ह्याच्यामध्ये अपप्रचार करतात की ह्या विभागाबद्दल वेगवेगळी नावं ठेवतात. तर बंधूंनो, लक्षात ठेवा, विभाग हा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत असते तो लोक सुधारत असतात, लोकांमध्ये प्रगती होत असते. इथे अगदी ह्या इमारतीच्या समोर जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर रॅन नावाची खूप मोठी इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये अनेक करोडपती लोक, जे खूप सुसज्ज असे लोक आहेत जे राहतात. एवढे मोठे मोठे लोक इथे राहू शकतात. तर आपल्यासारखे सर्वसामान्य साधारण घरधारकाला असं घर मिळत असेल तर मला वाटतं आपण हे नाकारू नये. आपण लवकरच आपलं स्वतःचं घर भविष्यात आपल्याला तिथे मिळणारच आहे, परंतु तात्पुरत्या स्वरूपात दिली जाणारी सदनिका ही अशा प्रकारची आहे, सुंदर आहे, तुमच्या मुलाचं उज्ज्वल भविष्य घडेल. आणि उद्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये निर्माण होणारी आमची नवीन पिढी ही देखील ह्याचा अभ्यास करेल आणि ह्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करून आपण ह्या विकास कामात सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. काय लोकांना